नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कार्यशिक्षण इयत्ता चौथी धडा दुसरा दैनंदिन कामासाठी लागणारे साहित्य व साधने ही पाहणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण अनेक कामं करतो. या कामांसाठी विविध साहित्य व साधनांचा आपण वापर करतो. या साधनामुळे कामे लवकर व सुरळीत होतात. अशा काही साधनांची आपण माहिती घेऊया. त्याच्यामध्ये साधने आहेत. माझी कृती. पहिला प्रश्न, दैनंदिन कामाचे निरीक्षण करून त्यासाठी लागणारे साहित्य व साधनांची यादी तयार करा. तर पहिलं साधन आहे चमचा, ब्रश, चिमटा, झाडू, सूप, सुपली, फावडा, कुदळ, बादली, घासणी, गाळणी, कचरापेटी आणि कपडे. आता प्रश्न 2, हे सगळं साहित्य लिहिलं. आता प्रश्न 2, तयार केलेल्या साहित्य साधनांच्या यादीत वस्तूंचे कामानुसार वर्गीकरण करा. आता चमचा आपण स्वयंपाकामध्ये वापरतो. सूप, सुपली आपण सफाईसाठी वापरतो. नंतर झाडू आपण सफाईसाठी वापरतो. बागकामीसाठी आपण फावडा वापरतो. कुदळ वापरतो. सफाईसाठी आपण कचरापेटी वापरतो. स्वयंपाकामध्ये आपण चमचा वापरतो. चिमटा वापरतो. गाळणी वापरतो. आता इतर कपडे धुण्यासाठी आपण घासणी वापरतो. बादली वापरतो. हे झालं. आता प्रश्न 3, खाली दिलेल्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची नावं द्या. दूध तापवण्यास आपण टोप घेतो. जेवणाचे सर्व पदार्थ एकत्र वाढण्यास आपण चमचा घेतो. एकत्र वाढवण्यास आपण ताड घेतो. अंगण झाडण्यास आपण झाडू घेतो. खड्डा खणण्यास आपण कुदळ घेतो. धान्य पाकण्यास आपण सूप घेतो. केर कचरा भरून टाकण्यास आपण कचरा पेटी घेतो. चहा गाळण्यास आपण गाळणी घेतो. खाद्यपदार्थ साठवण्यास आपण डबा घेतो. आता योग्य जोडी लावा. तर पहिला चिमटा आहे. गरम पदार्थ उचलण्यासाठी आपण चिमटा वापरतो. माती एकत्र करण्यासाठी आपण फावडा वापरतो. कपडे धुण्यासाठी आपण ब्रश वापरतो. घरातले जाळे काढण्यासाठी आपण झाडू वापरतो. आणि किरली आपण धान्य कापण्यासाठी वापरतो. तर आपलं चित्र पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये चमचा, ही बादली आहे आपल्या घरातली. तिला अशी कडी असते. म्हणजे ड्रॉइंग एवढी चांगली नाही आहे. हे झाडू आहे. मला दिलेल्या कोड्यात हे आपले चित्र कंप्लीट झाले. दिलेल्या कोड्यातून दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या साधनांची नावे. बादली आहे, सांडशी आहे, टोप आहे, कुकर आहे,
कुदळ आहे. अजून काय दिसतंय का? बघा बघा, चिरा आहे. वेळी आहे. फळी आहे. अशा प्रकारे आपला दुसरा धडा शिकवून झालेला आहे. त्याचे प्रश्नोत्तरे आपण व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे. इथे तुम्ही आणखी काय तुमचे शब्द असेल ते लिहू शकता. अशा प्रकारे दैनंदिन कामासाठी लागणारे साहित्य व साधने आपला लिहून संपूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट